मार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या बजेट महासभासमोर पुढे सादर केलेला आहे. ते जनरल बजेट आणि परिवहन विभागाचे दोन्ही बजेट सादर करण्यात आलेले आहे. जनरल बजेट आपण जवळजवळ 3186 कोटीचा बजेट यावर्षी सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये शहरासाठी जे मुख्य विषय आहे त्याच्यामध्ये विशेष करून पायाभूत विकास, रस्ते पूल इत्यादी ते बांधकाम करणे, उद्यान आणि तलावाचा विकास करणे, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, जल व मलनिस्सरण या ठिकाणी विकास करण्याकरिता आपण निधी दिलेला आहे. एवढंच नाही तर जे महत्वाचे प्रश्न उदाहरण स्वरूपात कुत्र्यांचा प्रश्न आहे तर त्याकरिता निर्बीजीकरण केंद्राच्या श्रेणीवर्धन करणे, निर्बीजीकरण केंद्र वाढवणे आणि शेल्टर होम तयार करणे याकरिताही बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे वैकल्पिक स्रोत म्हणून आपण यावर्षी 200 कोटीच्या म्युनिसिपल बॉन्ड एडीएमसी करिता एक म्हणजे मार्केटमधून पैसे घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. एकंदरीत रीतीने सर्व समावेशक आणि सर्व घटकाला न्याय देणारा आणि सर्व क्षेत्रामध्ये नागरिकांची जे इश्यूज आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीत सगळे प्रस्ताव आपण संकलित करून महासभेपुढे ठेवलेला आहे पुढील मंजुरीसाठी. त्यामध्ये विशेष करून जे जातीचे जन्माचे दाखले किंवा विवाहाचे दाखले असतात त्याच्यावर एक QR कोड सारखा असतात आणि ते ब्लॉकचेन अनेबल्ड असतात. त्याच्यावर जर आपण व्हेरीफाय केला तर तो आमच्या सिस्टम मध्ये येईल आणि तो सिस्टम व्हेरीफाय होऊन मग लक्षात येईल की तो फ्रॉड तर नाही आहे. कारण मध्ये असं लक्षात आलं होतं की काही प्रमाणपत्रामध्ये फ्रॉड सर्टिफिकेट्स निर्माण करून सेवा किंवा इतर गोष्टी करण्याचा नागरिक प्रयत्न करतात. म्हणून ब्लॉकचेन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण तो प्रयोग केलाय. यापुढे आपण इतरही सर्व जे प्रमाणपत्र किंवा दाखले किंवा सर्टिफिकेट्स देणार तिथे आपण ब्लॉकचेनचा वापर करून टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याला सर्टिफिकेशनची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. सध्या सॅटिस प्रकल्प जे स्मार्ट सिटी अंतर्गत चालू आहे त्याच्या 70% काम झालेलं आहे. विशेष करून त्याच्यामध्ये जे मुख्य 2 फ्लायओव्हर आहे, फ्लायओव्हर ए आणि फ्लायओव्हर सी, तिथे काही जमिनीचे भूसंपादनाचे विषय होते आणि जमिनीचे भूसंपादनाचे विषय कोर्टात असल्यामुळे तिथे थोडासा अडथळा निर्माण होत होता. मात्र आता ते बरेपैकी सुटले असल्यामुळे तिथेही काम चालू झालेलं आहे. किमान फ्लायओव्हर ए आणि फ्लायओव्हर सी आम्ही मे अंती सुरू करण्याचे आम्ही टार्गेट सर्वांना दिलेलं आहे आणि त्याच्यावर आपण काम करतो. पुढचे 2 महिन्यामध्ये तेवढे फ्लायओव्हर सुरू झाले तर नागरिकांना नक्कीच त्याचा फायदा होईल. त्या पलीकडे काही जे जसे MSRTCच्या एक बस टर्मिनस आहेत किंवा एक वाणिज्य बिल्डिंग आहे त्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि त्याला 4 ते 5 महिने लागू शकतात. मात्र फ्लायओव्हर सर्वप्रथम सुरू करून नागरिकांना ट्रॅफिकतून सुटका देण्याचा प्रयत्न आमचा राहील. नाही, काही जे काम चालू आहे त्याच्यामध्ये शासन खाते निधी आपल्याला भेटतो तर त्या निधीतून आपल्याला त्यांना देता येईल. त्याचबरोबर काही स्पिल ओव्हरचे काम आहे म्हणजे मागच्या वर्षी चालू असलेले काम आणि यावर्षी पूर्ण होणारे काम असे आपण यावर्षी पण तरतूद केलेली आहे आणि त्यापुढेही आपण नवीन कामांसाठी पण निधी ठेवलेली आहे. मात्र जे आपण आपल्या इन्कमिंग असते त्याच्यामध्ये शासन अनुदान काही येते आणि मालमत्ता कर आपला मुख्य स्रोत आहे. तर मालमत्ता कर आणखी जास्तीत जास्त कसे वाढीव पद्धतीने घेता येईल त्याकरिताही आपण यावर्षी नियोजन करतोय. सुटलेले प्रॉपर्टीज, अनअसेस प्रॉपर्टीज, क्षेत्रामध्ये बदल असो किंवा वापरमध्ये बदल असो यांच्या सर्वांचे सर्वेक्षण करून एकदाच या वर्षामध्ये आपण मालमत्ता कर वाढीव करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्या क्षेत्रात विविध प्रकारचे पूल चालू आहे. त्याच्यामध्ये काही आपण शासनाच्या निधीतून करतोय, काही MMRDAच्या निधीतून करतोय, काही आपण आमच्या निधीतून करतोय. उदाहरण स्वरूपात ईस्ट वेस्ट फ्लायओव्हर चालू आहे. LC1 ब्रिज ते माणकोली तिथे त्या ठिकाणी होणार आहे. शमशानभूमी आपली जी आहे जे मुख्य 8-9 शमशानभूमी मुख्य शहरात आहेत तर त्याच्या नूतनीकरणाचे काम सध्या चालू आहे. 3 ते 4 काम पूर्ण झाले, 3 ते 4 काम सध्या चालू आहे. तर असे एकंदरीत सगळे काम चालू आहेत. काही असे पूल झालेत जे जुनेही झालेले आहेत त्याचं काम नव्याने प्रस्तावित करायचे, त्याचे DPR आणि पुढचे काम घेण्याकरिता बजेटमध्ये तरतूद करण्यात आली. या बजेटमध्ये सर्वसामान्यांना कशा गोष्टीचा फायदा याच्यामध्ये होणार आहे त्यांच्यासाठी उदाहरण स्वरूपात वाहतुकीसाठी आपण काम करतोय, पायाभूत सुविधासाठी काम करतोय, आरोग्य शिक्षणमध्ये आपण काही गोष्टी ठेवलेली आहे. विशेष करून घनकचरा प्रकल्प असो, वेस्ट प्रोसेसिंग असो त्याकरिताही आपण नवीन प्रोजेक्ट जसे की वेस्ट टू एनर्जी प्लांट, बायोगॅस प्लांट ते करतोय. समाजामध्ये इतर घटक जसे की दिव्यांग, महिला, तृतीयपंथी त्यांच्यासाठी आपण ट्रेनिंग कोर्सेसही या बजेटमध्ये ठेवलेले आहेत.